राजेशचा अजून ॲज युजुअल तुम्हाला माहिती आहे आम्ही रेडी होऊन जातो, म्हणजे मी रेडी होऊन जाते, ते रेडी नसतं, अजून त्यांना रेडी व्हायचं बाकी आहे. आम्ही दोघे एकदम रेडी होऊन थांबलेलो आहे वेट करत त्यांचं, आणि त्यांच्या दोघांचं चिक्कू खा हे खा ते खा चालू आहे नेहमीसारखंच. तुम्ही माझ्यासाठी फ्रीज मॅग्नेट आणलं तिने, आण ग त्रिशा. आणि त्रिशासाठी तिने हे आणलेलं आहे, हा पेन दिसतो ऍक्च्युली बट हा पेन नाहीये. एक फ्रेम मला आवडली, ती तुम्हाला कितपत आवडेल माहित नाही, किंवा तुम्ही ही काय दाखवते असं पण म्हणू शकता, बट मला आवडली. मी जे घेतलं मी ते शेअर करते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे वीकेंड, मस्त सुट्टीचा दिवस आहे आणि छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि आज आहे ब्रेकफास्टमध्ये मस्त असा ढोकळा, जो की राजेशने बनवला आहे. बनवला म्हणजे चितळेचं जे रेडी टू कुकवालं पॅकेट येतं त्याचाच बनवला आहे. आणि तडका देण्याचं काम माझं आहे, कारण राजेशना ते तडका द्यायला नाही होत, त्यांना ते अगदी अंगावर उडतं की काय असं वाटतं. सो ढोकळ्याला वरतून तडका देण्याचं काम माझं असतं आणि ढोकळा बनवण्याचं काम त्यांचं असतं. सो असा हा मस्त आज आम्ही ब्रेकफास्ट बनवला आहे. आणि वीकेंड म्हटलं, सुट्टीचा दिवस म्हटलं का काहीतरी स्पेशल तर ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये झालंच पाहिजे असं माझ्याकडे तरी आहे, म्हणजे माझ्या घरी तरी आहे. सो छान असा मी त्यांना तडका रेडी करून दिला आणि तेच ते आता त्या ढोकळ्यावर मस्त टाकून घेत आहे. आणि माहीत नाही का रेडी टू कुकवालाच पॅकेट आम्ही नेहमी यूज करतो ढोकळ्यासाठी, पण माझ्याकडून तो प्रत्येक वेळी फसतोच. माहीत नाही काय इश्यू होतो, त्याच्यावरचे सगळे इन्स्ट्रक्शन असतात ते मी फॉलो करते, पण माझ्याकडून तो नेहमी फसतो, म्हणजे फुलतच नाही. काय प्रॉब्लेम होतो माहीत नाही. सो मी 5 ते 6 वेळा ट्राय केला आणि प्रत्येक वेळी तो फसलाच आहे, त्यामुळे मी करत नाही. नेहमी राजेशच तो ढोकळा बनवत असतात. सो छान असा आम्ही आज हा ब्रेकफास्ट केला. हॅलो, तर आज आहे संडे आणि छान असा आमचा आज ब्रेकफास्ट झाला, जसं तुम्ही मगाशी बघितलं. आता मी रेडी झाली आहे, आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे, पण लंच बाकी आहे. सो लंचमध्ये आज एकदम नॉर्मल असं आहे, कारण बऱ्यापैकी आमचं ब्रेकफास्टने आज पोट भरल्या गेलं. तितकी भूक नव्हती म्हणून जिरा राईस डाळ तडका असा सिंपल मेनू आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडं बाहेर जाणार आहे. कुठे काय कशासाठी हे तुम्हाला हळूहळू कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. चला तर मग आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि मग कुठे जातो वगैरे ते कळेलच तुम्हाला पुढे हळूहळू. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मस्त असा गरमागरम जिरा राईस आणि दाल तडका होता. मला हे फूड खूप आवडतं, म्हणजे हे माझ्यासाठी अगदी कम्फर्ट फूड आहे असं मला वाटतं. आणि मी एनी टाईम हे जिरा राईस दाल तडका किंवा नॉर्मलवाली जी डाळ असते ज्याला तडका पण दिलेला नसतो ती डाळ आणि एकदम मस्त असा इंद्रायणी राईस भरपूर तूप घालून असं मला खूप आवडतं. सो हे मला एकदम फेवरेट आहे म्हटलं तरी चालेल. थोडंच द्या मला. त्रिशा, तुला लोणचं पाहिजे? गरम आहे नीट. त्रिशा डाळ राईस असा खात नाही, पण तडकावाला डाळ जिरा राईस डाळ तडका हे आवडतं तिला. खूप दिवस झाले आपण कर्ड राईस पण नाही केला. त्रिशाला कर्ड राईस पण आवडतो. आता कसं देणार? त्यातच? हा, त्याच्यातच द्यावं लागेल. इकडे मग जाऊ दे, तुला तिला एक छोटीशी वाटी देते. पुढे घे थोडंसं, तुझं हे पुढे घे. चल खा पटपट. हॅलो, तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 5:30 वाजले आहे. आम्ही दुपारीच बाहेर जाणार होतो, पण जेवण झालं आणि आम्हाला तिघांना पण इतकी झोप यायला लागली, मग आम्ही थोडा वेळ आराम केला. उठलो, आता फ्रेश झालो आणि आता आम्ही बाहेर पडत आहे. तर आम्ही जाणार आहे FC रोड, जेम रोडला जायचं आहे गार्डन मध्ये, म्हणजे बघूया. तर वाजले तर 5:30 आहे संध्याकाळचे आणि यायला खूप लेट पण नाही झालं पाहिजे. लवकर आवरून आज लवकर झोपायचं पण आहे, कारण राजेशना उद्या ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जायचं आहे. सो त्यांना पण लवकर बाहेर पडायचं आहे घराच्या, आणि त्रिशाला पण उद्या स्कूल आहे. सो असं आहे. तर बघूया आता काय काय प्लॅन होतो ते. मला तर वाटतंय की जेम रोड FC रोड दोन्ही ठिकाणी जावं. जेम रोडचं जे गार्डन आहे तिथे आम्ही बरेच वर्ष झाले गेलो नाही. त्रिशा खूप लहान होती तेव्हा गेलेलो, त्यानंतर तिथे गेलोच नाही. मग म्हटलं चला आज जातोच आहे FC रोडला, तर जेम रोडला पण जाऊया. सो छान असं मी रेडी झाली आहे. हा नवीन टॉप मी वेअर केला आहे. 1 मिनिट दाखवता का?
सो हा मी नवीन टॉप घेतलेला मागच्या काही व्हिडिओ मध्ये मी शेअर केला होता, एक्झिबिशन मधून घेतलेला. सो तो टॉप मी आज हा वेअर केला आहे आणि त्रिशाने हा न्यू ड्रेस, म्हणजे तिच्यासाठी हा न्यू आहे. मागच्या व्हिडिओत मी दाखवलेला की हा माझा ड्रेस आहे. सो तिने हा ड्रेस वेअर केला आहे आणि चिक्कू खात आहे ती. सो असं आम्ही मस्त रेडी झालो आहे. राजेशचा अजून ॲज युजुअल तुम्हाला माहिती आहे आम्ही रेडी होऊन जातो, म्हणजे मी रेडी होऊन जाते, ते रेडी नसतं, अजून त्यांना रेडी व्हायचं बाकी आहे. आम्ही दोघे एकदम रेडी होऊन थांबलेलो आहे वेट करत त्यांचा, आणि त्यांच्या दोघांचं चिक्कू खा, हे खा, ते खा चालू आहे. मी सारखंच तुम्ही मागच्या पण व्हिडिओज मध्ये बघितलं असेल तर मी रेडी होऊन एकदम निघायच्या तयारीत असली की ह्यांना भूक लागते दोघांना, मग ते असंच खायला सुरू होऊन जातात. जसं अजून त्यांचं चालू आहे खाणं, त्यानंतर ते रेडी होणार आणि मग आम्ही निघणार. बघूया आता किती वेळ जातो. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो काही स्नॅक्स घेण्यासाठी. इथे मी समोसा, कचोरी आणि एक स्वीट म्हणून कपकेक घेतला आहे. म्हणजे FC रोडला जी मुलं असतात अगदी लहान लहान, जी काही वस्तू वगैरे विकत असतात किंवा काही खूपच लहान असतात की ज्यांचे पॅरेंट्स काहीतरी विकत असतात, अशा मुलांना मी दरवर्षी जानेवारी या महिन्यामध्ये असा स्नॅक्सचा एक बॉक्स देत असते. एव्हरी जानेवारीत मी हे करत असते. आणि जमलं तर दिवाळीत पण मी हे करते. दिवाळीचं माझं कधी कधी मिस होऊन जातं किंवा केलंही जातं, बट जानेवारीत तर मी हे फिक्स करतच असते. अनाथ आश्रमात वगैरे जाऊन करणं ते पण मी केलेलं आहे, बट नंतर मला असं वाटायला लागलं की अनाथ आश्रमांच्या मुलांना तिथली माणसं सांभाळतात किंवा त्यांना रोजचं जे खायला असतं ते व्यवस्थित मिळतं, पण हे जे रस्त्यावर जी मुलं असतात त्यांना तितकं नाही बघायला कोणी राहत किंवा त्यांना नाही तितकं होत. सो मी हे वर्षातून 1 ते 2 वेळा हे नक्कीच करत असते. जस्ट आम्ही FC रोडला पोहोचलो आहे आणि राजेश गाडी पार्क करायला गेले, तोपर्यंत म्हटलं चला आपण जाऊया. बॅग आम्ही काढून घेतली आहे गाडीतून, आता चाललो आहे. चलो लेट्स गो. तर आता आम्ही गुडलकला आलेलो आहे आणि आम्ही आलेले सगळे बॉक्सेस संपले. मी व्हिडिओ नाही घेतला, मी इंटेन्शनली नाही घेतला, मला नको वाटला घ्यावं. आता आम्ही गुडलकला आलो आहे चहा आणि बनमस्का खाण्यासाठी आणि छोटीशी शॉपिंग केली मी तुम्हाला तिथे गेल्यावर. आणि FC रोडला आलं आहे म्हटल्यावर चहा आणि बनमस्का हे झालंच पाहिजे. जसं तुम्ही माझ्या मागच्याही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, रात्री 11, 11:30ला जरी आम्ही FC रोडला आलो तरी आम्ही चहा आणि बनमस्का हा घेतोच. सो तेच आता आम्ही मस्त इथे चहा आणि बनमस्का घेतला. आणि त्यानंतर बाहेर पडल्यावर तिथे बाहेरच हे स्केच वगैरे करणारे असतात आर्टिस्ट, आणि दरवेळी आम्ही FC रोडला गेलो आणि त्रिशाने ते बघितलं का ती प्रत्येक वेळी म्हणते की मला पण माझं असं स्केच बनवून घ्यायचं आहे. सो आज म्हटलं नाही आपण थांबून थोडी इन्क्वायरी करूच या, ही प्रत्येक वेळी म्हणते तर बघूया आपण करूया. पण आम्ही तिथे विचारलं तर ते बोलले की 2 ते 3 तास लागतील आणि ऑलरेडी 8 वाजलेले होते आणि एवढं 2 ते 3 तास थांबून ते करून घेणं शक्य नव्हतं. तर त्रिशाला म्हटलं की ठीक आहे आपण नेक्स्ट टाईम वेळ काढून येऊ आणि मग बघू. ते म्हणाले की किंवा तुम्ही फोटो देऊन जा, आम्ही फोटोवरून ते बनवून ठेवू आणि तुम्हाला पोर्टरने वगैरे तुमच्या घरी ते पाठवू. बट आम्हाला ते नको वाटलं. आम्ही ठरवलं की नाही आपण नेक्स्ट टाईम ते तिथे 2-3 तास जेव्हा असं स्पेंड करायला येऊ तेव्हा त्यांना ते बनवायला देऊ आणि मग जातानाच ते सोबतच घेऊन जाऊ. मग तेच मी तिला ते समजावलं आणि त्रिशाने पण फार काही हट्ट नाही केला. ती पण रेडी झाली, मग आम्ही तिथनं निघालो होतो. आणि अशी छोटी मोठी शॉपिंग केली. भरपूर लेट झालं होतं, सो आम्ही तिथेच वाडेश्वरला डिनरसाठी गेलो होतो. छोले भटुरे पण नाही मला, म्हणजे ऑइली नको आहे मला. ओनियन उत्तप्पा चालेल. तुम्ही काय घेणार आहे? थालीपीठ घ्या ना. थालीपीठ आहे यांच्याकडे. नाही पण मी ओनियन उत्तप्पा घेते. पावभाजी कुठली घेणार आहे तुम्ही? नॉर्मल. थालीपीठ आहे. प्रचंड आवाज आहे बाहेर. आपण एकदम एंट्रन्सलाच बसलो ना, त्यामुळे जास्त आवाज येतोय. राजेशची ऑर्डर आली आहे, त्यांनी पावभाजी ऑर्डर केली, आमची अजून नाही आली आहे.
पाव तर एकदम मस्त फुल बटर वगैरे लावून आलेले आहेत. टेस्ट सांगा आता मला कशी आहे. बटर लावून मग काय पाव तसे तेल लावून बटर लावूनच बटर लावूनच येतात, पण मी काय म्हणाले की फुल एकदम चमकतात किती, म्हणजे जास्त बटर लावून आलेत असं मला म्हणायचं होतं. हां भाजीला थोडी ईशा ट्राय करायची. कशी आहे? छान आहे. ट्राय कर. बदमास का खाल्ला, त्यामुळे मला आता पाव खाण्याची तितकी इच्छा नाही आहे, पण ट्राय करते. ये हो का? म्हणजे बघ तुला ती पण नसतीच मिळाली. छान आहे का? तू काय ऑर्डर केलं? ते चीज आहे, गरम असेल ना. किती मस्त बरं मॅट फिनिश मध्ये एकदम भारी आहे. नानूला घ्यायचं का? पिंक 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 हाती. कोणाला आहे त्रिशा? कोणाला घेतला? चल. हो. जेवण आणि छोटी मोठी शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही इथे कुल्फी खायला घेतली. मी बाकी अशी कुठली कुल्फी खात नाही. नाशिकलाच कापसे कुल्फी आहे तीच खाते, आणि त्यानंतर इथली मुंबई कुल्फी मला खूप आवडते. सो एकदा तुम्ही पण इथे ही कुल्फी नक्की ट्राय करून बघा. तर जस्ट आम्ही घरी आलो. आता ऑलमोस्ट 9:45 वाजले आहेत आणि घरी आलो. माझी फ्रेंड आहे अंकिता, तिच्या मुलीसाठी मी बलून घेतलेला जो तुम्हाला मगाशी दाखवला. तर मी घरी नाही येता पहिले तिच्याकडे गेली आणि तिला तो बलून दिला. म्हटलं त्याची हवा गेली तर काहीच यूज करता नाही येणार तिला. सो तुला यायचं आहे का? सो तिला तो देऊन दिला. म्हटलं ती खेळेल. मग तिला ते देऊन मी घरी आली. आणि ती गोव्याला गेलेली होती, तर तिने त्रिशासाठी आणि माझ्यासाठी मस्त असं गिफ्ट आणलेलं आहे. माझ्यासाठी फ्रीज मॅग्नेट आणलं तिने. आण ग त्रिशा. मी फ्रीजला लावून पण दिलं ते लगेच. तिला माहिती आहे मला फ्रीज मॅग्नेट्स खूप आवडतात, तर तिने एकदम परफेक्ट गिफ्ट आणलं माझ्यासाठी गोव्याहून. हे बघा असं मस्त फ्रीज मॅग्नेट आणलंय. छान आहे ते, मला खूप आवडलं. मी आल्यावर लगेच फ्रीजला लावून पण दिलं होतं. आणि त्रिशासाठी तिने हे आणलेलं आहे. हा पेन दिसतो ॲक्च्युली, बट हा पेन नाही आहे, लेझर लाईट आहे याला. एक मिनिट मी दाखवते. हे बघा, हे बघा तुम्हाला वॉलवर दिसत असेल अशा प्रकारचं वेगवेगळे मोड्स येतात. ते मोड्स कसे करायचे त्रिशा चेंज? ओके. हे बघा असे वेगवेगळे मोड्स आहेत, त्यानुसार ते लाईट्स चेंज होतात. खूप 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 छान आहे हे. मला पण खूप आवडलं आणि त्रिशाला पण खूप आवडलं. त्रिशा खेळत होती. लाईट ऑफ केले की ते आणखी मस्त दिसणार. सो आम्ही आता हॉलची एका बाजूची लाईट बंद केली आहे आणि सो असं काहीसं हे दिसत आहे. मस्त आहे. त्रिशाकडे असं नव्हतं पण, आणि त्रिशाने आणि मी हे असं बघितलेलं पण नव्हतं, तर काहीतरी युनिक आणि मस्त मिळालं. कसं आहे, तुला आवडलं का? खूप छान आहे. काय म्हणते? फ्लोअर मध्ये एकदम भारी.
मस्त आहे. सीलिंग वर दाखव ना. हा चेंज कर त्याचे मोड्स. ओहो भारी आहे ना, एकदम मस्त वाटतंय. एकदम छान आहे. खूप जास्त आवडलं मला पण आणि त्रिशाला पण. असं ठेवलं ना, मला असं वाटतं की ना सीलिंगच्या तिकडे स्टार्स आहेत. मस्त आहे. लाईट बंद कर बरं त्रिशा. हा पण आपण हा हा आणि हे वाला पण बंद कर. किचनचा राहू दे, एकदमच अंधार नको. आता लाव बरं या बाजूला. व्हिडिओत कितपत छान वाटतंय माहिती नाही मला, पण असं तर खूप मस्त फील येतोय त्याचा आणि भरपूर उजेड पण येतोय त्याचा. ऍक्च्युली खूपच छान आहे, मस्त आहे. तुला आवडला का त्रिशा? मस्त आहे. चला आता त्रिशा लाईट लावून दे. तर छान मी अशी छोटी मोठी शॉपिंग केली FC रोडला. खूप काही मेजर नाही घेतलं, 1-2च वस्तू घेतल्या. मी तुम्हाला दाखवते आता. तर हे असे फ्लावर्स घेतले मी FC रोडला. मटेरियल काय नाही माहिती, थोडंसं वेलवेट टाईप वाटतंय ते आणि छान वाटलं मला. काहीतरी वेगळं होतं आणि मला घ्यायचंच होतं. किचनमध्ये एका ठिकाणी मला हे ठेवायचे आहे, त्यासाठी मला पाहिजेच होते वेगळे काहीतरी. सो हे असे मी घेतले. त्यात हा पण एक पॅटर्न आहे, हे पण मला खूप आवडलं. मस्त मिळालं, हे खूपच छान होतं. आणि हे एक, हे असे 3 घेतले मी. युनिक वाटलं काहीतरी आणि मटेरियल पण वेगळंच होतं. सो म्हटलं चला हे घेऊया. आणि 3 मुली होत्या, कॉलेजच्या असतील त्या, कॉलेज गोईंग गर्ल्स होत्या आणि त्यांनी ते स्वतः हाताने बनवलं होतं आणि त्या तिथे ते सेल करत होत्या. आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज वगैरे पण आहे. त्यांनी मला सांगितलं, मी खाली टॅग करते ते पेज. तुम्हाला जर हवं असेल असं काही तर तुम्ही त्यांच्याकडनं नक्की घेऊ शकता. त्या कस्टमाइज बुकेज वगैरे असं पण बनवून देता अशाच मटेरियलमध्ये. आणि छान वाटलं मला. म्हणजे मी आवडलं मला होतंच म्हणून मी घेतलं. बट दुसरी पण एक गोष्ट मला आवडली की त्या कॉलेज गोईंग गर्ल होत्या. म्हणजे आजकालच्या मुली ह्या गोष्टी कितपत करता असं मला फारसं बघायला नाही मिळालं की करत. म्हणजे मला ते छान वाटलं की त्या शिकत शिकत ह्या पण गोष्टी करत आहेत, काहीतरी अर्निंग करत आहेत किंवा त्यांना आवडही आहे. म्हणजे नाही बघायला मिळत असं. मला ती गोष्ट जास्त आवडली, त्यामुळे मी ते फुलं घेतले. आवडले पण मला आणि छान वाटलं. म्हटलं चला काहीतरी ते आपण स्वतः करू बघत आहेत, काहीतरी चांगल्या गोष्टी करत आहेत, तर अशा गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे, अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे म्हणून मी ह्या घेतल्या. आणि अजून एक फ्रेम मला आवडली. ती तुम्हाला कितपत आवडेल माहित नाही किंवा तुम्ही ही काय दाखवते असं पण म्हणू शकता, बट मला आवडली. मी जे घेतलं मी ते शेअर करते. तर ही एक फ्रेम मला खूप आवडली. याच्यावर लिहिलेलं आहे थिंकिंग रूम. सो ही मी वॉशरूम मध्ये लावावी असं विचार केला म्हणून घेतली. सो छान वाटली मला ही पण मी तिथेच स्ट्रीट वरच होते ते सेल करत, तिथे घेतली. याला मागे खूप पण आहे, बट मी विचार केला की आपण ड्रिल नको करूयात. म्हणजे कधी वाटलं तर काढता पण आलं पाहिजे आणि एकदम ड्रिल वगैरे करून होल नको पाडायला टाईल्सला वगैरे. सो मी ते 2 वे टेप लावून ती स्टिक करण्याचा विचार करत आहे. सो हे एक आवडलं मला. म्हटलं चला काहीतरी वेगळं असं लावूया वॉशरूम मध्ये म्हणून मी हे घेतलं. एकदम लाईट वेट आहे, हलकी फुलकी आहे ही. कारण हे मेटल वगैरे नाहीये, फायबर आहे. दिसताना ते मेटल वाटतं बट फायबरचे आहे. सो ही एक घेतली. तर अशीच छोटी मोठी शॉपिंग केली. ऍक्च्युली मला तिथे एक बेडशीट पण आवडलेलं, म्हणजे बॉम्बे डाईंगचं वगैरे ते म्हणतात. माहित नाही राहतही असेल बॉम्बे डाईंगचं किंवा काय कस्टमचं राहत असेल तर माहित नाही, बट ते पण घ्यावंसं वाटत होतं की कमी प्राइस मध्ये मिळतं म्हणून. बट व्हरायटी नव्हती, 4-5च होते बेडशीट. सो मी ते नाही घेतलं. तर असेच 1-2 वस्तू घेतल्या आणि छान आजचा आमचा हा दिवस स्पेंड झाला. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.